नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या भावा कोणाची हवा या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। हा मतदारसंघ जवळपास अनेक शेकडो गावांनी मिळून झालेला आहे आणि या मतदारसंघामधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा आणि मतदारांची या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहेत, भूमिका काय त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नगरधन किल्ला आहे हा आणि 2000 वर्ष जुना इतिहास आहे या परिसराला। नगरधन किल्लाच नाही, रामटेक असेल, गडमंदिर असेल किंवा या ठिकाणी जैन धर्मी असतील, बौद्ध धर्मी असतील, यांची सुद्धा या ठिकाणी जुनी प्राचीन अशी स्थळं आहेत। प्रेक्षणीय स्थळं सुद्धा आहे या ठिकाणी आणि पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येनं रामटेकमध्ये येत असतात। पण हे सगळं जरी असलं, या संपूर्ण परिसराला कालिदासापासून वाकाटकापर्यंत जरी इतिहास असला तरी या भागातले जे प्रेक्षणीय स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, ते स्थळं अद्यापपर्यंत दुर्लक्षित राहिलेले आहे असा आरोप केला जातो। हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जे लोक निवडून आले त्या लोकांना मतदारांनी भरघोस मतं दिली, प्रेम दिलं। पंतप्रधान सुद्धा या मतदारसंघातून निवडून गेले होते, पी.व्ही. नरसिंहराव। आणि यासोबतच अनेक जे लोक या मतदारसंघातून निवडून गेले त्या उमेदवारांना निवडून आल्यानंतर मंत्रिपद सुद्धा मोठी मोठी मिळाली। पण एवढंच सगळं जरी असलं, पंतप्रधान जरी इच्छे झाले असले, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री सुद्धा या मतदार संघातल्या लोकांनी निवडून दिला। यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना सुद्धा निवडून दिलं। हे सर्व जरी असला तरी मतदारसंघातले प्रश्न मात्र कायम आहेत का ते सुटले आहेत? मतदारसंघातला विकास झालाय का? आणि पौराणिक महत्त्व असलेल्या या मतदारसंघातले मतदार काय म्हणतात आणि या ठिकाणची हवा काय जाणून घेऊया। भावा कोणाची हवामध्ये, भावा कोणाची हवा आहे? साहेब, मी केशव राऊत या गावचा रहिवासी असून मी या ग्रामीण एरियामध्ये असतो। या ठिकाणी सगळ्यात मेन पार्ट अगर असेल तर किसानीचा आहे। या ठिकाणी किसानाचा कोणताही भला झालेला नाही। सर्व या मोदी सरकारने किसानाच्या व ग्रामीण जनतेच्या व ग्रामीण एरियाचा पुरा सत्यानाश करून ठेवलेला आहे। कोणाची हवा इकडे? इथं सर्व पूर्ण हवा मला वाटते आजच्या कंडिशनला तर काँग्रेसची जास्त सगळ्यात मोठी हवा आहे। भावा कोणाची हवा आहे तुम्ही सांगा आधी। तुम्ही सांगा कोणाची हवा? काँग्रेसची कुठं हवा आहे? इथं काँग्रेसचा उमेदवारच त्याला जाहीर झाला नाही तर काँग्रेसची हवा कुठं आहे? कुठं हवा आहे? नाही असं लोक म्हणतात ना, असं लोक म्हणते कुठं काँग्रेसची उमेदवार तर जाहीर केली नाही, शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालाय आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार आहे। बरं, या भाऊंना विचारा, भाऊ तुम्हाला असं वाटतंय का? तुम्ही म्हणाला काँग्रेसचा या हवा आहे, उमेदवार कोण आहे काँग्रेसचा? काँग्रेसचा उमेदवार कोणताही देऊ, आम्ही त्याला इमानी द्वारे त्या पार्टीसोबत काम करायला तयार आहोत। भाऊ कोणाची हवा आहे? सध्या तरी इथे काँग्रेसचीच हवा दिसते आहे आणि उमेदवाराच्या प्रश्न जर आला तर काँग्रेस पक्ष योग्य उमेदवाराला नेहमी उमेदवारी देत असते। जो लायक उमेदवार राहील त्याला देत असते। नालायक उमेदवाराला इथे प्रतिनिधित्व देण्याची प्रथा काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे। भाऊ, हा जो भाग आहे या ठिकाणी बौद्ध धर्मीय असतील, हिंदू धर्मीय असतील किंवा जैन धर्मीय असतील, या सर्व म्हणजे तिन्ही मुख्य ज्या ठिकाणी केंद्र आहेत आणि पौराणिक महत्त्व आहे। असं असताना प्रेक्षणीय स्थळसुद्धा आहे आणि धार्मिक स्थळसुद्धा आहे, जैन धर्मियांचे, बौद्ध धर्मियांचे, हिंदू धर्मियांचे। विकास झाला आहे का? काही सर्किट, बुद्धिस्ट सर्किट होणार होतं जैन धर्मियांसाठी, हिंदू धर्मियांसाठी, काही फायदा झाला का? हो ना सर, फायदा तर खूप झाला सर। शिवसेना युतीच्या काळामध्ये या गावामध्ये मुख्य रस्ता होता, तो येण्या जाण्याला पूरक नव्हता, दलदल होती। परंतु शिवसेना युतीच्या काळामध्ये जो मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते पूर्ण झालेत। किल्ल्यालाही युती शासनाच्या काळामध्ये खूप सारा निधी दिला। हा जो भाग आहे आपण ज्या ठिकाणी आता उभं आहोत नगरधन किल्ल्याचा, या परिसरामध्ये हा किल्ला जवळपास 2000 वर्ष जुना आहे। पण या ठिकाणी पूर्णपणे हा किल्ला नवा तयार करण्यात आला आणि याचे सांगाडे जे होते ते सांगाडे परत एकदा या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं। त्यामुळे हा किल्ला असं वाटतो की काही वर्षात जुना असला पाहिजे। पण हे जे सगळे केंद्र आहे, फक्त किल्लाच नव्हे तर रामटेक गड मंदिर असेल किंवा जैन धर्मियांचं या ठिकाणी एक मोठं मंदिर आहे, त्यासोबतच बौद्ध या ठिकाणी लेण्यासुद्धा काही ठिकाणी सापडलेल्या आहे आणि बौद्ध धर्मियांचे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आणि पौराणिक केंद्र असलेले या ठिकाणी स्थळं आहेत। पण हा सगळा विकास जो आहे हा गेल्या काही वर्षात झाला का जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, तुम्ही सांगितलं या सगळ्या जे स्थळ आहे ते सगळे जोडले का आतापर्यंत आणि काँग्रेसच्या काळामध्ये झाले होते का?
नाही काँग्रेसच्या जो बी आहे स्थळ जे ते प्रगती झाली आहे ती काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहे. शिवसेनेच्या काळामध्ये फक्त येतं भिरीड लागलेले आणि उधळी लागलेले रोड बनवले आहे. त्याच्यामुळे या गावाच्या या एरियाचा विकास त्यांनी केलेला नाही. जो बी काय केला तो काँग्रेसनं केला या ठिकाणी. ठीक आहे. काँग्रेसने विकास केला का भाजपनं केला, किंवा का याही पलीकडे आणखी उमेदवार सुद्धा रिंगणात आहे, वंचित आघाडीचा उमेदवार रिंगणात आहे, त्यासोबत विदर्भवाद्यांनी सुद्धा या ठिकाणी चंद्रभान रामटेके यांना उभं केलं आहे. त्यामुळे या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य काय ते निकालानंतर कळेल. पण सध्या हवा कोणाची जाणून घेऊया. ताई, कोणाची हवा आहे? शिवसेना आणि बीजेपीची युतीची हवा आहे. काँग्रेस सरकारचा उमेदवार तर अजून जाहीर झालेला नाही आहे व जो पण उमेदवार जाहीर होईल 5 वर्षाच्या मागची जी कार्यशैली आपण जर पाहिलेली आहे मुकुल वासनिक साहेबांच्या असताना, तर त्यांचेच नेते ओरडतात की आम्ही त्या नेत्याला फक्त निवडणुकीमध्ये एकदा बघितलं बा, त्याच्यानंतर कधी आम्ही फोन जरी केला तर फोन सुद्धा उचलत नव्हते. कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते, कॅबिनेटमध्ये मंत्री होते. मंत्री असताना एक व्यक्ती काय नाही करू शकत आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी. भरपूर काही करू शकले असते त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात, पण शून्य असा त्यांच्या कणांच्या एका पुलाशिवाय त्यांनी काहीही काम केलेलं नाही आहे या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. भाऊ, कोणाची हवा आहे? हवा तर शिवसेनेचीच आहे. वासनिक साहेब असताना या 10 वर्षामध्ये मागचे 5 वर्ष गेले, मिनिस्टर झाले, त्याच्यानंतर पुन्हा आले या गावामध्ये. महागेला मी एखादा डाव पाहिला असं ना आले असं म्हणून माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये, या विधानसभा सर्कलमध्ये गावामध्ये कुठेही उभा ठेवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी वासनिक साहेब आले. आणि काँग्रेसचे लोक जेवढे निवडून गेले नरसिंगरावच्या जमान्यापासून, दत्ता मेघाच्या जमान्यापासून, या ते सिंगरावच्या जमान्यापासून त्याची बायको पण झाली, अजूनपर्यंत मी लाईनाच्या मोठा झालो. 4 ते 6 खासदार पाहिले. अजूनपर्यंत मी काँग्रेसचे खासदार, कारण काँग्रेसच्या डेव्हलप एखाद्यानं सांगावं, पत्र तरी सांगावं, एखादी गल्ली तरी सांगावा का त्या खासदारानं या भागामध्ये फंड दिला असेल तर त्याची गुलामगिरी करून टाकीन मी. ठीक आहे. भाऊ, कोणाची हवा आहे? फक्त आणि फक्त शिवसेना ह्या पक्षाची हवा आहे. कारण की जर खरं बोलून मन दुखत असेल तर चालेल, पण खोटे बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आणि काँग्रेस ह्या पक्षाने फक्त आणि फक्त खोटे बोलून आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या स्थानिक आता जो खासदार आहे आमचे, ते साहेब इतके मनमिळव आणि मस्त स्वभावाचे आहे की त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ते म्हणतात की चला ठीक आहे मंडईला येतात, परंतु मंडईची नाही. त्यांनी फक्त बोलते वेळेस ही चुकी केली की मंडईच सांगितलं. त्यांनी असं सांगितलं नाही की गोरगरिबांच्या सर्व प्रश्न सोडवण्याकरता आमचे खासदार साहेब एनी टाईम हजर राहिलेले आहे. कोणाची कोणतीही समस्या असो त्यांनी येऊन समस्या ती पार पाडलेली आहे. असा आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला असा खासदार मिळाला आहे. आमचे हे अवभाग्य समजा की आम्हाला असं खासदार मिळाला. ताई, किती खासदार पाहिले तुम्ही? कोणते कोणते खासदार आठवतात तुम्हाला? हो, आठवते मला. हा किल्ला पहिले पाटलाच्या ताब्यात होता. त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर हा किल्ला सरकारी ताब्यात गेलेला आहे. पहिले पाटलाच्या ताब्यात होता. नाही, आता हवा कोणाची निवडणुकीत? आता किल्ला तर भेटला आपल्याला, आपण मालक झालो किल्ल्याचे, पण आता खासदार कोणते भेटले तुम्हाला आणि आता हवा कोणाची आहे? हवा आता शिवसेनाची आहे. बरं, या पहिलेचे कोणते खासदार तुम्ही पाहिले का? पी.व्ही. नरसिंहराव होते, श्रीकांत जिचका सुद्धा उभे होते, हारले ते इथून. त्यानंतर कोणते नाव जर सांगा. आता तेवढा मला काही तेवढं माहित नाही आहे, पण सांगते आपल्या गावामध्ये जे जे काही पुराणे निवडून गेले आहेत ते मला माहित आहे. पाटलाचा किल्ला होता आणि त्याच्यानंतर आता सरकारतर्फे झालेला आहे. आपल्या मालकीत झाला किल्ला ना, सरकारतर्फे. कोण केला हा किल्ला आपल्या मालकीचा? हा किल्ला आपल्या मालकीचा कोणी केला? हा इथे चौकीदार होता. त्याच्यानंतर हवा कोणाची आहे? हवा आता शिवसेनेची. आपण पाहू शकतो हा जो मतदारसंघ आहे हा ग्रामीण भागामध्ये विभागला आहे आणि शेकडो गावं आहेत या मतदारसंघामध्ये आणि 2-3 जिल्ह्याच्या सीमा आहे, मध्य प्रदेश सुद्धा सीमा आहे. भाऊ, कोणाची हवा आहे? भाजपा शिवसेना युतीची सरकारमध्ये. बरं, वाघही या परिसरात खूप आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचं सुद्धा चिन्ह हे जरी धनुष्य असलं तरी वाघ हे त्यांचा USP आहे. तर या वाघाचा काही संबंध आहे का? वाघाचा संबंध आहे म्हणजे वाघच असते ना. युती सरकारमध्ये तुमाने साहेब हे जे 5 वर्षात निवडून गेले, 5 वर्षामध्ये यांनी प्रत्येक गाव असा एकही गाव नसेल की त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क नसेल. कोणाची हवा आहे? दिल्लीतले खासदार तुमचे गल्लीत राहतात म्हणतात भाऊ. आमची सरकार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आहे. आज आमचे खासदार तुमाने साहेब, याच्या अगोदर मुकुल वासनिक साहेब केंद्रीय मंत्री असताना, आमच्या नगरधन हा 15,000 लोकसंख्येची वस्ती असताना फक्त 10 लाखाचा निधी दिला. याच्यावरती निधी दिला नाही. एखादी छाती टोकून सांगावं कोणी? सांगतो, साई मंदिर ते नाही, साई मंदिर ते हनुमान मंदिरपर्यंत
त्यांनी 10 लाखाचा निधी दिला. याच्या व्यतिरिक्त निधी दिला नाही. पण आमच्या युतीच्या काळामध्ये सांगतो, थांबा तर तुम्ही सांगतो ना, आमच्या युतीच्या काळामध्ये आता हवा कोणाची आहे सांगा. आता हवा म्हणजे शिवसेना बीजेपी महागठबंधन झालेलं आहे. ठीक आहे. महागठबंधन म्हणतायत हे, पण शिवसेना भाजप आणि महागठबंधन हे वेगळं आहे. भाऊ कोणाची हवा आहे? साहेब ते हवा निश्चित काँग्रेसची हवा आहे. आपल्या मंडयाला, बारशाला, तेरव्याला आलं म्हणजे हवा नाही होत. मैथिले ज्यांना म्हणजे काही हवा नाही. निधी कुठून येते, निधी कुणाच्या येते याच्यावर आहे. जेव्हा माननीय मुकुल वासनिक साहेब होते तेव्हा त्यांनी 200 करोड रुपये रामटेकला निधी दिला. 200 करोड रुपये रामटेकला निधी दिला. कितीतरी असे कामं केले आहेत. आणि तुम्ही याच्यावर बघा तर जे सर्वात जास्त जे आले असेल ते मुकुल वासनिक साहेब आले आहेत. ठीक है. किसका टाइम अच्छा चल रहा है? नागपुरी भाषेत विचारूया. किसका टाइम अच्छा चल रहा है? बीजेपीची सरकार म्हणजे जो काँग्रेस आजपर्यंत नाही केली ते बीजेपीनं 5 वर्षामध्ये भरपूर कामं केले. आमच्या मते तर बीजेपी ही सरकार बेस्ट आहे. भाऊ कोणाची हवा आहे? काँग्रेस पक्षाने चांगले काम केले आहे या क्षेत्रामध्ये. दुसरे नाही आमदार कोणी पाहायला येत नाही. खासदार कधी येत, खासदार फक्त मंडईपुरती आणि दुसऱ्या कार्यक्रमापुरती येतं, बाकी कधी येत नाही. कोणाची हवा आहे? काँग्रेस. भाऊ हे गॉगल लावलाय तुम्ही उन्हापासून, जरा गॉगल काढून टाका. आणि कोणाची हवा आहे सांगा? काँग्रेसची. यासाठी म्हणत आहो की या अगोदर जे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते त्यांचे फक्त ह्या क्षेत्रात निधी वाटप आणि किंवा ह्या बेरोजगारीचा जो प्रश्न होता, बेरोजगारीवर काही त्यांनी ॲक्शन घेतली नाही. दुसरा, यांनी इथे म्हणजे जो सत्तेचा जो फायदा पाहिजे हा जनतेपर्यंत पोहोचलेला नाही. भावा कोणाची हवा आहे? हवा तर सध्या सर अँटी BJP शिवसेना हवा सुरू आहे. आणि जे मुद्दे BJP दाखवून राहिली म्हणजे जाती धर्मात हे करून जे मुख्य मुद्दे आहे, बेरोजगारीचा मुद्दा इथे आमच्या गावात सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या जे रोजगारचा मुद्दा आहे, आमच्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण त्याच्यावर निर्भर आहे. परंतु त्यांच्याकडे कोणत्याच इथं खासदार आमदार कोणाचेच लक्ष नाही आहे. देशामध्ये शेतकऱ्यांची समस्या फार गंभीर आहे. जर आपण विचार केला की यांनी ज्या पद्धतीने 2013-14 मध्ये शेतकऱ्यांना जो पिकाचा जो भाव मिळत होता, मालाचा जो भाव मिळत होता, तो भाव त्या 2014 पासून आता घसरत चाललेली आहे. इथं रोजगार आहे का? आणि कोणाची हवा आहे? जर रोजगार नसेल तर कोण जबाबदार आहे? आणि कोण आल्यावर रोजगार मिळेल? काय हवा काय वाटतंय? हवा इथे काँग्रेसची आहे. इथे बेरोजगारीचा बहुत मोठा प्रश्न आहे. इथले खासदार एकदम म्हणजे रबर स्टॅम्पसारखे खासदार आहे. इथले कोणताही काम करत नाही. यांनी रोजगारीविषयी एकही मुद्दा उचललेला नाही. इथली जी कंपनी आहे सूर्यलक्ष्मी कॉटन मिल याच्यात बंद पाडण्यात यांचे कमिशन न भेटल्यामुळे तो बंद पाडला आहे. इथं आमचा खासदार काहीच काम करत नाही आणि फक्त मयतीने आणि लग्नामध्ये सामील होतात. त्याशिवाय काही त्याच्या उपलब्धी नाही. पण या सरकारबद्दल बोलायचं झालं तर किसानाच्या बाबतीत काहीच शून्य आहे. जसे 2000 देणार, काही लोकांना पैसे आले अकाउंटमध्ये वापस गेले आणि अजून काही 10% लोकांना नाही मिळाले. का बरं वापस गेले पैसे? का बरं पैसे वापस? बँकमध्ये आले आणि वापस गेले म्हणतात. तुम्हाला पैसे मिळाले का? नाही. 1.5 एकर शेती आहे, नाही मिळाले. भाऊ तुमचं काय मत आहे? कर्जमाफी झाली का? नाही सर, कर्जमाफी झालेली नाही आहे. जसं कर्जमाफीचा हवा जो बनवलेला होता, एवढ्या करोड तेवढ्या करोड 25% 20 ते 25% लोकांची कर्जमाफी झालेली आहे. आणि ज्यांचे 3 लाखच्या वर कर्ज होतं, 1.5 लाख भरायला लावले होते, त्यांनी आपलं काही करून 1.5 लाख रुपये भरले. ते बाकीची कर्जमाफी आतापर्यंत व्हायचीच आहे. 20 ते 25% लोकांची कर्जमाफी झालेली आहे. त्याच्यावर तर कोणत्याच लोकांची कर्जमाफी झालेली नाही. कोणत्या सरकारला कर्जमाफी होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस सरकार आल्यावर कर्जमाफी होऊ शकते. हे फार्म भरा, ते फार्म भरा, ऑनलाईन ज्या मनमोहन सिंगच्या काळात कर्जमाफी झाली होती, एवढी मोठी कर्जमाफी कधीच नाही झाली. भाऊ कोणाची हवा? मेट्रो येऊ लागले इथपर्यंत, कनानपर्यंत? नाही, इथून तर आता काँग्रेसची चवा आहे ना. केंद्रातही काँग्रेस सरकार बसेल. कारण की BJP वाल्यानं आतापर्यंत सब जुमलेबाजी केली आहे. ना शेतकऱ्याचा काही फायदा झाला आहे, ना बेरोजगारी हटली आहे, कोणत्याही प्रकारचं काही काम झालं नाही. म्हणून मला तर असं वाटते का आता केंद्रात सरकार काँग्रेसचीच बसेल. भरभरून मतं दिले सर्व पक्षांना या ठिकाणी. आणि पंतप्रधान सुद्धा या मतदारसंघातून निवडून आले होते आणि 2दा ते निवडून आले. PV नरसिंहराव. काही नागरिक आपल्या सोबत त्यांना विचारूया हवा कोणाची आहे, जाणून घेऊया. भाऊ कोणाची हवा आहे?
मुळात कसं आहे की हा जरी काँग्रेसचा बालेकिल्ला आपण आधी म्हणत होतो आणि आता शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमचं दुर्दैव असं आहे का याच्या आधी जे खासदार होते मुकुल वासनिक ते निवडून याच्या आधी गायब होते, निवडून आल्याच्या नंतर गायब आहे. गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसच्या पुढाऱ्यांना ते भेटत नाही. त्यामुळे हवा शिवसेनेच्या याच्यात म्हणण्यात थोडंसं शंका अशी की इथं विरोधी जो उमेदवार आहे तो लापता असल्यामुळे शिवसेनेचे जे कृपाल तुमाने आहे यांना वाकोर आहे असं म्हणता येईल की दुसरी टीम आलीच नाही. त्यामुळे हे टीम फक्त फुकटामध्ये बिना काही खेळल्यानं नावासाठी फॉर्म भरणार आणि निवडणुकीच्या दिवशी जिंकाचा प्रमाणपत्र घेणार हे म्हणण्यात काही शंका नाही. काका, कोणाची हवा आहे मतदारसंघात? मतदारसंघामध्ये शिवसेनाची हवा. शिवसेना. बरं, 5 वर्षात समाधानी आहे का तुम्ही त्यांच्या कामात? समाधान आहे शिवसेनेच्या समाधानी. भाऊ, कोणाची हवा आहे? हवा बघू ना, पण आता कोणाच्या टक्करवर राहतील दोन्ही पक्ष टक्कर म्हणजे शिवसेनाची बी हवा चालू आहे आणि काँग्रेसची हवा चालू आहे. आणि मागील म्हणजे 60-70 वर्षापासून तेच हवा चालू आहे. म्हणजे काँग्रेस येते कधी बी काँग्रेस शिवसेना येईल त्याच्याबद्दल. बाकी रोजगार कंपन्या की बंद आहेत. कोणती BJPमध्ये आम्ही चालू करून या काँग्रेसमधून आम्ही चालू करून आम्ही म्हणजे हे कंटिन्यू चालू आहे, पण कंपन्या चालू होत नाही. आणखी नागरिक आहे यासोबत, विचारूया त्यांना. आणि भाऊ, पंतप्रधान झाले 2 या मतदारसंघातून, काय अपेक्षा तुम्हाला? वाटतं का या मतदारसंघातून कधी पंतप्रधान निवडून गेलेत म्हणून? हो, गेले होते. पी नरसिंहराव इथून गेलेले होते. त्यांनी आपल्यापरी जे काही करायचं ते केलं, परंतु त्यांनी जे पंतप्रधान असल्यानंतर बी जे आधी आपल्या एरियाचा विकास करायला पाहिजे तो झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेची इथं बळकट जमा झाली. परंतु इथं पुन्हा काँग्रेसचे राज्य येईल अशी आम्हाला शाश्वती आहे. कोण निवडून येण्याचं वाटतं तुम्हाला? मला तर वाटत नाही की बीजेपी येईल म्हणून. इथं बीजेपी नाही ना, पण नाही पाहिजे. इथं बीजेपी नाही आहे, शिवसेना आहे. हो, पण बीजेपी शिवसेना हे म्हणजे सरकार तर आपल्यासाठी तर चांगली नाही आहे म्हणा, पण स्वतंत्र माणूस पाहिजे ना. पार्टी पाला तर काहीच नाही करत असं वाटते मला. आपण पाहू शकतो रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. आणि सर्वात महत्त्वाची समस्या आहे रोजगाराची. एकेकाळी कनान या ठिकाणी दुरून दुरून लोक यायचे रोजगारासाठी, पण आता या कनानमधल्या लोकांना दूर जावं लागतं. मायनिंग आहे या ठिकाणी, अंडरग्राऊंड मायनिंग आहे, ओपन कास्ट मायनिंग आहे, पण तिथेही रोजगार अपुरा पडतोय आणि लोकांना रोजगारांच्या संधी हव्या आहेत.